गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 5. त्याने तिची गंमत करायचं ठरवलं. किचनमध्ये येत त्याने तिला मागून एकदम भॉ केलं. तशी ती इतकी जोरात दचकली की हाताला चिकटलेलं पीठ खाली पडलं. माझा हिरो तर घाबरवतो मला. संध्या मनाशी विचार करत पीठ घ्यायला वाकली. तोपर्यंत वेद तिच्याजवळ येऊन ओट्याला टेकला. ती पीठ उचलून उभी राहिली तर वेद जवळच उभा होता. कसला एवढा विचार करतेस हां? वेद भुवया उडवत म्हणाला आणि संध्याला त्याला असं जवळ बघून पोटात गोळाच आला. हा तर किचनमध्ये येत नाही जास्त, मग आता काय करतो इथे? ती विचार करत त्याच्याकडे बघत होती की मगाशी वाकल्यामुळे तिच्या कानामागच्या बटा गालावर आलेल्या. वेदने न राहून तिचे केस कानामागे केले आणि गालाला लागलेलं पीठ आपल्या हाताने पुसलं आणि अलगद पुढे होऊन त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती आता जमिनीवर नव्हतीच. त्याच्या छोट्या छोट्या स्पर्शानेही ती हरवत होती. इथे तर त्याने तिच्या कल्पनेच्या दुनियेत प्रवेश केला होता. जणू तिच्या मनातलं सगळं त्याला कळत असल्यासारखं. भूत दिसतेस भूत असं म्हणत तो तिथून हसत निघून गेला. तिला तो क्षण इतका भारी वाटला, पिक्चरमध्ये दाखवतात त्यापेक्षाही खूप भारी वाटला. असा विचार ती मनात करत त्याला बघत होती की तो भूत म्हणून गेला होता. असं कोण रोमॅन्टिक मूडचा धजिया उडवतं का? तिने स्वतःशीच बोलत तोंड वाकडं केलं. चल बाबा, हे विचार बाजूला करून पटपट जेवण बनवलं पाहिजे, नाहीतर सगळे जेवायला आले तरी माझं जेवणच नसेल तयार. ती आता घाईघाई करत सगळे विचार झटकत कामाला लागली. इकडे वेद आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याला स्वतःवर कंट्रोल राहत नव्हता. संध्याला बघितल्यावर वेड्यासारखं करत होता. संध्या आल्यापासून तो किचनमध्ये थांबू लागला. शिट, काय होतंय का आपल्याला? हे असं वागून आपण तिला जबरदस्ती नाही ना करत? तिला माझ्याबद्दल गैरसमज तर होत नसेल? काहीच बोलत नाही. मी जवळ गेल्यावर शॉक लागल्यासारखी फ्रीज होते. आवडत असेल का तिला? आवडत असेल तर लग्नाला हो का म्हणत नाही? मी उतावळी नवरा, गुडघ्याला बाशिंग, तसं झालंय माझं. माझं तर टाचेला बाशिंग झालंय. डोकं भनभन करत होतं. शेवटी त्याचे पाय कपाटाकडे वळलेच. त्याला स्वतःला ह्या विचाराच्या गर्दीतून बाहेर काढायचं होतं. त्याने स्कॉच काढली, कपाटातून ग्लास घेतली, हळूहळू घशाखाली उतरत होती. एक तिची नशा जी सर्व विसरायला लावत होती. आधी कधी न केलेलं करायला लावत होती. आणि एक ही दारूची नशा चढत होती. खूप कमी वेळा तो घ्यायचा. घरी माहीत होतं, त्याने लपवून काहीच ठेवलं नव्हतं. संध्या, मला काय एवढं ताटकळत ठेवतेस? किती वेळा मी विचारलं, तुला फक्त वेळ हवा आहे. अजून किती वेळ देऊ? 1 वर्ष? 2 वर्ष? आईला माझ्या लग्न बघायचं आहे. तिच्याकडे वेळ कमी आहे संध्या. माझ्याकडे पण वेळ नाही आहे. आता मीही अधीर आहे तुझ्याशी लग्न करायला. अधीर आहे ते सर्व करायला जे नवरा बायकोत होतं. खूप अधीर झालं आणि हे असं का होतंय माहीत नाही, पण तू आल्यापासून मला हल्ली माझ्यात खूप फरक पडल्यासारखा वाटतो. तो बडबड करत होता. त्याने ग्लास खाली केला. दुसरा ग्लास भरून तोही संपवला. सगळं व्यवस्थित ठेवलं आणि बाहेर आला. संध्याला किचनमध्ये बघायला गेला, पण ती नव्हती. मागे फिरताना त्याला बाथरूममधून बाहेर येताना ती दिसली तसं तो तिकडे वळला. मोठी मोठी पावलं टाकत तिच्यापर्यंत पोहोचला. संध्या. आवाज वेगळा झाला होता. थोडा चेहरा पण उतरल्यासारखा वाटत होता.
त्याने जवळ जात तिचा खांदा पकडला. बाजूच्या भिंतीला तिला टेकवलं आणि तिच्यावर झुकून उभा राहिला. हे त्याला असं करावं वाटत होतं. वेद आता वास्तवात नव्हतंच. एक दारू आणि एक संध्या त्याला आता स्वतःचं असं अस्तित्व ठेवू देत नव्हते. तिला घट्ट मिठी मारून आपलं करून घ्यायचं होतं, पण ती तर अजून होकार देत नव्हती. संध्या, तो आता जवळून बोलल्यामुळे वास सरळ नाकात गेला तिच्या. तसं ती एकदम शहारली. वेद, तू दारू प्यायलायस? तिने त्याला ढकललं, पण तो किंचितही हलला नाही. तेव्हा मात्र संध्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. हो, थोडीशी. वेद अजून जवळ जात हाताने ॲक्शन करून दाखवत म्हणाला. वेद, बाजूला हो. संध्या मोठ्याने बोलली तसं किचनमध्ये येणारी वेदी जागीच थांबली. तिला वाटलं दोघं वेळ एकत्र घालवतात तर आपण का मध्येच जाऊन त्यांना डिस्टर्ब करा. ती तिथेच थांबली. नाही, मला सांग, तुला एवढा वेळ का हवा आहे? मी आवडलो नाही का तुला? तुझ्यासोबत मला खोटं खोटं नाही वागायचं संध्या. तू माझ्या इथे जागा घेतली आहेस, त्याने छातीवर हात ठोकत सांगितलं. पण मी आहे हा असाच आहे. आईबाबांनाही माहीत आहे. मी तुझ्यापासून सुद्धा नाही लपवलं काहीच. मी घेतो कधी कधीच, वेद संध्याला म्हणाला. आता थोडाफार स्कॉचचा असर झाला होता. अगदी डुलत वगैरे नव्हता, पण दुसऱ्याला समजण्या एवढी तर त्याने घेतली होती. संध्याला खरंच त्याचा राग आलेला. केवढी खुश होती ती. आता कधी एकदा सांगते मी लग्नाला तयार आहे असं तिला झालं होतं. पण वेदचा हा उतार बघून तिला धक्का बसला होता आणि रागही आलेला. असं काही करून येईल माहीत नव्हतं तिला. अनपेक्षितपणे त्याचं हे वागणं तिला दुखावून गेलं होतं. हल्ली मुलं मुली सहज पितात, त्यांना काहीच वाटत नाही. संध्या, तू खूप विचार करते. या छोट्याशा डोक्यात जास्त विचार नसतात करायचे. पण तू विचार करताना तोंडाचे जे हावभाव करतेस ना, ते मला क्यूट वाटतात. तो तिचं नाक हलवत म्हणाला. जा, तू बोलू नकोस माझ्याशी. पिणारी लोक मला नाही आवडत. संध्या रागाने म्हणाली. तसा त्याने स्वतःचा पूर्ण तोल तिच्यावर टाकला आणि तसंच भिंतीत धरून ठेवलं तिला. ती घाबरली होती. त्याला ढकलत होती, पण तो तसूभरही हालत नव्हता. काय झालंय का याला आज? ती मनातच विचार करत होती. त्याने तिला खांद्यावर एका हाताने पकडलं. थोडी सी जो पीली है, चोरी तो नहीं की है. वेद हसत म्हणाला. क्यूट. तू रागवतेस ना, छान दिसतेस तेव्हा. माझा कलेजा खल्लास होतो. वेद भारी ॲक्टिंग करत होता. आता थोडा रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता. त्याला असं बघून संध्याला काय करावं कळत नव्हतं. वेद, सोड, दुखतंय मला. त्याने तिच्यावर टाकलेला भार सगळा तिच्या छातीवर येत होता. दोन्ही हात जरी मध्ये असले तरी तिला दुखायला लागलं होतं. वेदचं ह्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्याकडून नकळत गडबड झाली होती. वेद, सोड ना, जा ना. संध्याचा रडवेला आवाज आला तसा वेद बाजूला झाला. ही रडते? पण मी तर काहीच केलं नाही. पप्पी पण घेतली नाही. मी फक्त थोडीशी घेतली आहे. संध्या, सॉरी. आर यू क्राईंग? ओ सॉरी, रिअली सॉरी. डोंट क्राय, डोंट क्राय. वेद म्हणाला. तिला रडताना बघून मात्र त्याला काय करावं सुचलं नाही. ती का रडते हेच त्याला कळलं नव्हतं. तोही थोडा घाबरला, कारण त्याने घेतली म्हणून तिला रडू आलं का? तिच्या गालावर थोपटत तो बाजूला झाला आणि बाहेर आला. बाहेर वेदी उभी होती. वेदने वेदीला बघितलं. मम्मा, ती रडते. मी दुखावलं तिला. तू बघ ना तिला. वेद म्हणाला.
आणि वेदीचा हात पकडून तिला बाथरूमजवळ घेऊन आला. संध्या घाबरल्यामुळे खाली बसून रडत होती. वेद असं काही करेल तिच्या ध्यानीमनी नव्हतं. बाहेर गेल्यापासून त्याने तिची खूप काळजी घेतली होती. तिला केवढं सुरक्षित वाटलं होतं त्याच्यासोबत. ती स्वप्नात की सत्यात आहे वाटावं इतकं त्याने तिला छान वागला होता. आणि आता तो असं वागला होता. तिला रडताना बघून वेदला वाईट वाटत होतं. संध्या, डोंट क्राय प्लीज. मी तुला कुठे हर्ट केलं मला खरंच नाही माहीत. मला तुला दुखवायचं नव्हतं. तुला बघितल्यावर मला काय होतं खरंच नाही कळत. पण मी ओढला जातो तुझ्याकडे. तू लग्नाला होकार का नाही देत हाच प्रश्न पडतो मला. त्याचसाठी मी आलो होतो तुझ्याकडे विचारायला. वेद आता तिला आपल्याबद्दल काही गैरसमज नको व्हायला यासाठी घाबरला होता. भेटूया पुढच्या भागात. कशी वाटते कथा कमेंट करत जावा, सांगत जावा. चुका असतील तर त्या पण सांगा, मी नक्कीच दुरुस्त करेन.